आज आपण एकदम साधी सोपी चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत। ही बिर्याणी बनवायला जास्त खटपट करावी लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। अगदी नवीन शिकणारे किंवा बॅचलर्स सुद्धा पहिल्या प्रयत्नात बनवू शकतील इतकी सोपी बिर्याणी आहे। अशी ही स्वादिष्ट बिर्याणी मी शेअर करते। तर मी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चिकन बिर्याणी करायला आधी जीरा राईस करायचा। त्यासाठी एक पातेलं गरम केलं। त्यात तांदूळ जेवढे घेणार त्याच्या 3 पट पाणी गरम करायचंय, म्हणजे 6 ते 7 ग्लास पाणी गरम करत ठेवलंय। तांदूळ 2 ग्लास घेणार आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत इथे काही खडे मसाले घेतलेत। याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे। हे बेसिक खडे मसाले पाणी उकळायला आलं की घालायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे 1 चमचा मीठ घातलं। अर्धा चमचा जिरं घालायचं। अर्धा लिंबाचा रस, 2 ते 3 चमचे भरून तेल घालायचं। याने भात मोकळा होणार। 2 ते 3 मिनिट पाणी उकळलं की हे बासमती तांदूळ धुवून घेतले होते आणि अर्धा तास चाळणीवर नितळत ठेवले होते। हे तांदूळ ह्यामध्ये घालायचे आहेत। हे 2 ग्लास तांदूळ आहे, म्हणजे साधारण अर्धा किलो आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। तांदूळ 80% शिजून घ्यायचा आहे। साधारण ह्याला 10 ते 12 मिनिट शिजायला लागणार। 10 ते 12 मिनिटांनी तांदूळ वर आलेत। तांदूळ हातावर घेऊन चेक करायचा किती शिजलाय ते। हा 80% शिजला आहे। तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा। हा सगळा भात असा काढून गाळून घेतला। हा आता बाजूला ठेवायचा आहे। तर इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत। हे कांदे बारीक पातळ कापायचे आहेत। त्यासाठी इथे मी लवकर कांदे कापण्यासाठी हे बटाटे तासायचं जे स्लायसर आहे ते घेतलंय। त्याची ही जी वरची कडा आहे त्या भागावर कांदा ठेवून किसून घेणार आहे। असं ह्या पद्धतीने किसून घेतला की कांदा मस्त पातळ कापला जातो आणि हा बघायला सुद्धा खूप छान वाटतोय। हा एवढा असा कांदा कापून झालेला आहे। आता चिकन करायला गॅसवर पातेलं गरम करत ठेवलंय। साधारण पाव किलो एवढं तेल किंवा पाऊण वाटी तेल घालायचंय। तेल मीडियम आचेवर गरम करायचं। तेल गरम झालं की कापलेला कांदा घालायचा। आधी मोठ्या आचेवर कांदा परतायचा, नंतर मीडियम आचेवर कांदा चांगला परतून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी कांदा हा असा लाल झालाय, म्हणजेच हा बरिस्ता तयार झालाय। आता गॅस मंद करून त्यातला थोडा बरिस्ता गार्निशिंग साठी बाजूला काढायचा आहे। की राहिलेला जो बरिस्ता आहे तो जास्त करपू नये म्हणून त्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचंय। पाणी घातलं की आलं लसूण पेस्ट घालायची, ती चांगली परतून घ्यायची। गॅस मंद करून बारीक क्रश केलेली हिरवी मिरची घालायची, ती मिक्स करायची। आता सुके मसाले घालायचे। त्यात 1 चमचा धणा पावडर घालायची, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घालायचंय। सर्व छान मिक्स करायचं। आता ह्यात 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा। बिर्याणी मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या। आणि पाव कप दही घालायचंय। हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तेल सुटेपर्यंत परतायचंय। चटपटीत चव येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांनी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय। हे छान धुवून घेतलेलं आहे। लवकर शिजायला पाहिजे म्हणून पीसेस थोडे कापून घेतलेत। झटपट चिकन बिर्याणी बनवायची म्हणून चिकन थोडं बारीक केलंय, जे चिकन लवकर शिजणार। आता हे फोडणीत घालायचंय। मिनिटभर मोठ्या गॅसवर मिक्स करायचं। नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं।
मसाला एकजीव झाला की 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर मसाला परतून घेतला. त्याचं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता ही ग्रेव्ही छान झाली आहे आणि मसाला पण मिक्स झालाय. आता गॅस बारीक करून 2 मीडियम साईजचे टोमॅटो पातळ कापून घेतलेत, ते घालायचे. लवकर शिजायला पाहिजे म्हणून टोमॅटो पातळ कापून घेतलेत. इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेत. ह्या मिरच्या कमी तिखट आहे. चांगली चव येण्यासाठी मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीपेक्षा अर्धा पुदिना घालायचा, याने बिर्याणीला चांगली चव येणार. आता ह्यात पाऊण ग्लास पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून मंद आचेवर 10 ते 15 मिनिट चिकन सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. 20 मिनिटांनी चिकन मस्त शिजलं आहे. चिकनच्या फोडी पण शिजल्या आहेत. आता ह्यात निथळत ठेवलेला भात घालायचा. भात 80% शिजला आहे आणि चांगला मोकळा सुद्धा झालेला आहे. भात पसरून वर 2 चमचे तूप घालायचं. इथे फूड कलर ऑप्शनल आहे, तर मी इथे 3 कलरचे फूड कलर घालते, लाल, ऑरेंज आणि हिरवा. फूड कलर घातल्यामुळे बिर्याणी एकदम मार्केट सारखी वाटणार. वर थोडी कोथिंबीर घालायची, थोडा पुदिना घालायचा. जो बरिस्ता बाजूला काढला होता तो थोडा पसरायचा. पाव कप दुधामध्ये केशर घातलं होतं, ते घालायचं. हे सुद्धा ऑप्शनल आहे. आता इथे दम देण्यासाठी पातेल्यावर एक कॉटनचा जाड कपडा ठेवायचा आणि वर झाकण लावायचं. कपडा झाकणावर सरकून घ्यायचा, कारण खाली गॅस चालू असणार, त्यामुळे सावधगिरीने कपडा ठेवायचा आहे. आता 15 ते 20 मिनिट बारीक गॅसवर शिजायला ठेवायचंय. 20 मिनिटांनी गॅस बंद करून 10 मिनिट तसंच ठेवून द्यायचंय. आता बिर्याणी शिजते तोपर्यंत इथे एक रायता करूयात. त्यासाठी दही घेतलंय, त्यात आवडीप्रमाणे बारीक कापलेली काकडी घेतलीये, बारीक चिरलेला कांदा घेतलाय, चवीप्रमाणे मीठ घालायचंय, चिमूटभर काळी मिरी पावडर, चिमूटभर जिरं पावडर, थोडीशी साखर मिक्स करायची, थोडी कोथिंबीर घालायची. आता हा बिर्याणीसाठी रायता तयार आहे. तर आता इथे 10 मिनिट झाली आहे. तर झाकण उघडून बिर्याणी चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता, इथे मी चमचा रोवून पाहिल्यावर जराही कुठे खाली लागलेलं नाहीये, म्हणजे आपला भात करपलेला नाही. हा असा मिक्स करून घ्यायचा आहे. मी हा डायरेक्ट आता प्लेटवर काढून घेते. ह्यात काही मॅरिनेशन वगैरे नाही, तरी पण मसाला छान मिळून आलाय. बघूनच खावीशी वाटेल अशी मस्त झाली आहे. कलरचा भात पसरून घेतल्यावर खूप सुंदर वाटते. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच वाटते आणि चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे. बघितल्यावरच तुम्हाला वाटेल की खरंच घरी करून बघावी. रायता बनवला होता, त्यामध्ये आवडीप्रमाणे खारी बुंदी घालायची आहे. खारी बुंदी घातलेला रायता खूप छान लागतो. मी सुद्धा अशी बिर्याणी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कोणी बनवू शकेल इतकी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. नव्याने शिकणारे किंवा बॅचलर्स असतील त्यांना सुद्धा ही रेसिपी पटकन जमेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.